चक्र कसं फिरलं बघा। एक काळ असा होता जेव्हा रशियामध्ये एका पवित्र ग्रंथाला अतिरेकी साहित्य ठरवून त्यावर बंदी घालण्याची मागणी झाली होती। आणि आज त्याच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारतात आले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना तोच ग्रंथ अतिशय सन्मानाने भेट दिला। आणि तो ग्रंथ म्हणजे श्रीमद भगवद्गीता। ही गोष्ट आहे 2011 ची। रशियाच्या सायबेरियातील टॉमस्क शहरात एक विचित्र खटला सुरू होता। तिथल्या सरकारी वकिलांनी दावा केला होता की इस्कॉनचे संस्थापक स्वामी प्रभुपाद यांनी रशियन भाषेत अनुवाद केलेली भगवद्गीता ॲज इट इज हे पुस्तक जहाल आहे। त्यांचे म्हणणे होते की हा ग्रंथ वाचल्याने समाजात द्वेष पसरतो आणि लोकांमध्ये वितुष्ट निर्माण होतो। थोडक्यात काय तर त्यांनी गीतेला एक्स्ट्रीमिस्ट लिटरेचर म्हणजेच अतिरेकी साहित्य म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती। ही बातमी भारतात पोहोचताच संतापाची लाट उसळली। भारतीय संसदेत गदारोळ झाला। रशियातील हिंदू समाज आणि जगभरातील भारतीयांनी याला कडाडून विरोध केला। सगळ्यांना एकच प्रश्न पडला होता, जो ग्रंथ हजारो वर्षांपासून जगाला कर्माची आणि शांततेचा संदेश देतोय तो अतिरेकी कसा असू शकतो? प्रदीर्घ सुनावणीनंतर रशियन कोर्टाने ऐतिहासिक निकाल दिला। न्यायाधीशांनी स्पष्ट केलं की गीतेमध्ये असं काहीही नाही ज्यामुळे द्वेष पसरेल। उलट हा ग्रंथ मानवी मूल्यांची शिकवण देतो। त्यावेळी कोर्टाने बंदीची ती याचिका फेटाळून लावली होती। आणि आता 2025 साल उजाडलं। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारत दौऱ्यावर आले आणि या भेटीत एक वर्तुळ पूर्ण झालं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांना खास रशियन भाषेत अनुवाद केलेली भगवद्गीता भेट दिली। म्हणजे आज हाच ग्रंथ दोन महासत्तांमधील मैत्रीचा सर्वात मोठा दुवा बनला आहे। 2011 मधला तो खटला ते 2025 मधली ही सन्मानाची भेट हा थक्क करणारा प्रवास आहे। तुम्हाला या ऐतिहासिक घटनेबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।